जी स्ट्रीट आहे ती इंडियन स्ट्रीट आहे. नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही माझ्या मागे पाहताय, म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण कुठे आहोत. तर यस, आपण इथे आलेलो आहोत न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीला. आता उद्या सुट्टी आहे, 3-4 दिवस वेकेशनवरतीच आपण असणार आहोत. तो आम्ही इकडे आलेलो आहोत वेकेशनला. आणि तुम्हाला जसं सांगितलं की लास्ट टाइम पण आम्ही इकडे आलेलो, पण तेव्हा व्हिडिओ बनवले नव्हते. सो पुन्हा एकदा आज इकडे आलेलो आहोत आणि सकाळपासून मग हे फेरी वगैरे घेऊन आपण इकडे आलेलो आहोत या लिबर्टी आयलंडवरती, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला. तर ती सगळी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला इथे पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर आजचा आपला फर्स्ट डे आहे आणि आपण या आयलंडवरती आलेलो आहोत आणि मग उद्या इथे पूर्ण न्यूयॉर्क वगैरे फिरणार आहोत. ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. असं प्लॅन आहे की इथे 2 दिवस राहणार आहोत आणि मग नायग्रा फॉल पण पाहायला जाणार आहोत. पण बघूया आता कसं कसं प्लॅन वर्कआउट होतं आहे. आणि वेदरसुद्धा खूप छान झालेलं आहे. तर चला आपण थोडंसं फिरूया, आसपास पाहूया काय आहे ते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि इथूनच तुम्ही राईटला असा व्ह्यू पाहिला स्कायलाईनचा पूर्ण व्ह्यू दिसतो, तुम्ही पाहू शकता. सुंदर. वेलकम टू न्यूयॉर्क. लिबर्टी स्टॅच्यूला जी फेरी जाते इथे न्यू जर्सीच्या साईडून, त्यासाठी इथून आपण तिकीट्स वगैरे विकत घ्यायचे आहेत. तिथे आलेलो आहोत. तिकीट वगैरे विकत आपण घेतलेली आहे आणि आता फेरी आहे शेवटची. आपण पोचलेलो आहोत थोडा उशीर आज, त्यामुळे ही फक्त स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची फेरी करून. आणि इथे हे ट्रेन स्टेशन होतं इथे, म्हणजे हा लास्ट स्टॉप होता न्यू जर्सीमध्ये. कार्गो ट्रेन्स वगैरे इथे येत होत्या. आता हे सध्या बंद आहेत आणि इथे इथूनच असं फेरी स्टेशन आहे आणि इथे असं आतमध्ये तिकिटिंगचं सेंटर आपण दाखवलेलं आहे आणि इथून पुढे आपल्याला जायचं आहे. तिथून फेरी डिपार्ट होते, त्याच्यानंतर आपण मग इथून फेरी पकडून आता ही जी तिकीट आहे त्याच्यामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि एलिस आयलंड कवर होतं. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपण असं म्हणजे हॉप ऑन आणि हॉप ऑफ असतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही त्या एलिस आयलंडला उतरून फिरू शकता, नंतर दुसरी फेरी पकडून आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला येऊ शकता. चला रेडी. न्यूयॉर्कची स्कायलाईन ही आणि आता आपण इथे चाललेलो आहोत. चालू आहे, फ्लाईट पकडते का? तर इथे सिक्युरिटी चेक इन होतं आणि मग ते करून आपण फेरीला जाणार आहोत. तर आत्ता आपण इथे फेरीजवळ आलेलो आहोत. इथे तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला हे लोक येतात आहे फेरीतून. हे फेरी आत्ताच आलेली आहे आणि जे तिकडे लोक दिसतात पलीकडे ते वापस येत आहेत, म्हणजे रिटर्न चाललेलं आहेत. आणि इकडे जी राईट लेनमध्ये तुम्ही गर्दी पाहताय तर ती आत्ता आपण सगळी फेरीमधून जाणार आहोत. आणि तुम्हाला ही सुंदरशी स्कायलाईन दिसत असेल पूर्ण. तर आता चाललेलो आहोत आपण, कारण आता ते सगळे लोक निघाले आणि मग हे आपण आता चाललेलो आहोत. आणि इथे पाहू शकता तुम्ही याचं नाव मिस लिबर्टी. तर हे इथे बंद आहे आणि आतून तुम्ही पाहू शकता असं पुढे बसायला पण असतं आणि वरती जायला पण असतं. इथे स्नॅक्स वगैरे काय हवे असतील तर आपण घेऊ शकतो. इथे टाइम्स लिहिलेले आहेत, कधी कधी असतं फेरी इथे. आणि आहे पण एवढी नाही आहे गर्दी आज, पण उद्या खूप जास्त गर्दी असेल त्यामुळे आपण आज प्लॅन केलेला आहे. आणि इथे पण आहे वरती जायला, पाहू शकता तुम्ही वरती जाऊ शकता, ओपन आहे. पण आता जराशी गरमी आहे, सो आपण इथे खाली जाणार आहोत मध्ये. आणि इथे आपले इंडियन आलेली सगळे फिरायला वरती पण आहे. उद्या सुट्टी आहे त्यामुळे म्हणजे आता इथे थोडंसं रिकामं दिसेल, कारण सगळे वरती वगैरे गेलेत, अजून सुरुवात होते त्यामुळे. आता इथे पाहू शकता तुम्ही आपण ही फेरीने आलेलो आहोत आणि इथे एक स्टॉप आहे, एलिस आयलंड आहे. हे अगोदर इथे इमिग्रेशन सेंटर होतं, तर तिथे आपल्याला उतरायचं असेल तर आपण उतरू शकतो. तर आपण उतरणार आहोत आणि तिथे थोडंसं फिरायचं आणि पुन्हा फेरी येते, त्याच्यामध्ये मग चढून आपण पुढे त्या आयलंडला जाऊ शकतो नेक्स्ट. सो तुम्ही पाहू शकता समोर क्रूज आहे आणि किती फुल आहे गर्दी. आयलंडवरती आपल्याला उतरायचं होतं ॲक्च्युली, बट ही आपली लास्ट फेरी आहे, म्हणजे आजच्या दिवसाची लास्ट फेरी आहे. आणि लिबर्टी स्टॅच्यूच्या तिकडे जातानाच ही फेरी इथे थांबते. सो पुन्हा रिटर्न येताना इथे थांबत नाही, त्यामुळे आपण आत्ता जरी उतरलं तरी आपल्याला नेक्स्ट फेरी नसणार आहे.
चढण्यासाठी. आता तुम्ही पाहू शकता अगोदरच्या फेरीमधले जे लोक या आयलंडवरती उतरलेले, तर ते आता चढतात इथे या आपल्या फेरीमध्ये कंटिन्यू करायला पुढची ट्रिप. सो आपण आता नाही उतरू शकत, पण हे मेन आहे ते तुम्ही पाहू शकता. हे इलिस आयलंड आहे, जे की ते इमिग्रेशन होत होतं अगोदर, नॅशनल म्युझियम ऑफ इमिग्रेशन असं होतं. आता आतमध्ये इथे वेगवेगळ्या कंट्रीचे असे म्युझिक वगैरे प्ले होतात. माझ्याकडे आता तो व्हिडिओ नाही आहे, बट जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे इथे. एक 10-15 मिनटात फिरून होतं. फक्त ही मेन आहे ती बिल्डिंग आहे. लिबर्टी आयलंडला पोहोचलेलो आहोत. चला लिबर्टी स्कायलँड पुढे. आपण याच्यामधून आलेलो होतो आणि आता हे लोक याच्यामधून रिटर्न जाणार आणि नंतर आपली आहे ती 6:45ची आहे, म्हणजे पाऊण तास आहे आपल्याकडे. आता आपण पाऊण तास इथे फिरूया. इथे भरपूर सारे रेस्टॉरंट वगैरे आहेत. खूप गरमी आहे, बघूया इथे पाणी वगैरे काही घ्यायचं. डेझर्ट लेमन और जस्ट वॉटर. मग आपण इथे आईस्क्रीम वगैरे खायचं आहे आणि पाणी वगैरे घेऊन मग पुढे जाऊया आपण. लिबर्टी आहे तर वरती जायला पण, ग्राउंडपर्यंत जायला पण अलाउड करतात ना, पण त्याची सेपरेट तिकीट काढावी लागते आणि ते ॲडव्हान्समध्ये बुक करावी लागते. आणि मग अशी इथे खाली बेसवरती पण आपण जाऊ शकतो, त्याची पण सेपरेट काहीतरी तिकीट असते. बट आम्हाला ते माहिती नव्हतं, सो आम्ही काही काढली नव्हती. बट ते ॲडव्हान्समध्येच एनिवे बुक करावी लागते. पण हे इंटरेस्टिंग आहे ना, ग्राउंडपर्यंत सुद्धा जाऊ शकतो आपण. तिथून काय पाहणार आहे? हा व्ह्यूज की पूर्ण, हा किती आहे. तर इथे समोर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे हा व्ह्यूइंग पॉइंट आहे. तर याच्यामध्ये 50 सेंट टाकायचे आणि मग तो पूर्ण समोरचा जो व्ह्यू आहे तो इथून दिसतो. ती समोरची जी स्कायलाईन दिसते ती ब्रुकलिन अँड मॅनहॅटनची स्कायलाईन दिसते इथून. आणि खूप छान व्ह्यू होता, पण आता पूर्ण लाईट चाललेली होती आम्ही आयलंडवर, त्याच्यात तुम्हाला खूप कमी लोक दिसतील, कारण आता ही जी फेरी आहे ती लास्ट आहे 15 मिनिटांमध्ये. सो न्यूयॉर्क साईडून पण लोक येतात आणि न्यू जर्सी साईडून, अशा 2 फेरी असतात आणि आपण न्यू जर्सी साईडून आलेलो. आता इथे तुम्ही पाहू शकता, जसं मगाशी मी सांगितलं की ग्राउंडवरती पण जाऊ शकतो आपण. तर त्याचे इथे चेक इन आहे, इथे चेक इन करू शकतो आपण आणि मग इथून या साईडून एंट्री आहे तिकडे जायला. हे ग्राउंडपर्यंत आपण जाऊ शकतो. पण आता थोडंसं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे इथे, पाहू शकता तुम्ही. जास्त लोक नाही करत, कारण भरपूर लोकांना माहीत नाही तिथपर्यंत जाऊ शकतं, कारण भरपूर कमी लोक जातात आणि ते ॲडव्हान्समध्ये बुक करावं लागतं. लिबर्टी आयलंडची सगळी इथे हिस्ट्री दिलेली आहे. ते असे 2 आयलंड आहेत, हे लिबर्टी आयलंड आणि मगाशी जे पाहिलं ते एलिस आयलंड. तर ह्या लिबर्टी आयलंडवरती जी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ते US फ्रान्सकडून गिफ्ट मिळालेलं आहे. आणि या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं कन्स्ट्रक्शन 1886मध्ये कम्प्लीट झालं. प्लस या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हातामध्ये एक टॉर्च होल्ड केलेला आहे, जे सिम्बॉल आहे फ्रीडम अँड नॉलेजचं. आता इथे आता फेरीचा टाइम झालेला आहे आणि आपण इथं आलेलो आहोत. पलीकडे जे दिसतात ते न्यूयॉर्कच्या फेरीसाठी वाट पाहतात आहे आणि आपण न्यू जर्सीच्या फेरीसाठी इथे थांबलेलो आहोत. जी समोर तुम्हाला आता फेरी येताना दिसते तर ती न्यू जर्सीची आहे. आणि आता खूप वेदर खराब झालेलं आहे, म्हणजे पाऊस येतोय, खूप जास्त विंडी आहे आणि आता आपण न्यू जर्सीला चाललेलो आहोत. आता ही फेरी इथे आल्यानंतर थोडंसं ते हे सगळं सेटअप करतील आणि मग आपण त्याच्यामध्ये चढू शकतो. तर आता आपण फेरीने आलेलो आहोत इकडे न्यू जर्सीला आणि आता पाऊस थांबलेला आहे थोडा, बट खूप जास्त थंड हवा आहे. आता आपण डिरेक्टली डिनरसाठी जाणार आहोत. इथे एक इंडिया स्क्वेअर म्हणून इंडियन स्ट्रीट आहे, फुल तिथे एकदम इंडियाचा फील येतो आणि भरपूर इंडियन रेस्टॉरंट आहे. तर तिकडे आता आपण जाणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता इंडियात आल्याचाच एकदम फील येतोय. ही पूर्ण जी स्ट्रीट आहे ती इंडियन स्ट्रीट आहे. तुम्ही पाहू शकता इथे भरपूर इंडियन रेस्टॉरंट आहेत आणि काय म्हणतात पान टपरी वगैरे पण आहे, मिठास वगैरे. साईडला या राईट साईडला सगळे इंडियन रेस्टॉरंट आहेत आणि भरपूर तुम्हाला आता इंडियन्सच दिसतील सगळे इथे. फुल इंडियाचा फील येतो इथे, सगळं काही मिळतं. शिव मंदिर वगैरे पण तिथे आहे
आणि ज्वेलर्स वगैरे बघू शकता इथे. इंडियन ज्वेलर्स पण भरपूर आहेत. तुम्ही सगळं पाहू शकता. इथे बिग बाजार पण आहे आणि भरपूरच इंडियन रेस्टॉरंट आहेत. पण या बिग बाजारच्या शेजारी एक परिवार डिलाइट्स म्हणून रेस्टॉरंट आहे, त्याला खूप जास्त रिव्ह्यू आहे. तर तिकडे आता आपण डिनरसाठी चाललेलो आहोत. अशी आपलं appetizer आलेलं आहे, चिली चिकन आणि तिकट आहे. चिली सारखं स्पायसी मागव ना अजून. कारण स्पाइस लेवल आम्ही एकदम स्पायसी. स्पायसी सांगितलेलं. सो कसं वाटतं स्पायसी बट टेस्ट. मॅडम बी आहे. स्पेशल कुकर बिर्याणी. बिरयानी खाओ, कुकर घर ले जाओ. पण बघितलं ना, इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. मी पण असंच बनवत होतो. तुझ्या हातची ट्राय करू. आम्ही आता जेवण करून आलेलो आहोत बाहेर. आता इथे बघूया, अविनाशला तर पान वगैरे खायचं आहे आणि आईस्क्रीम मिळते का, सॉरी कुल्फी वगैरे खायची आहे त्याला ॲक्च्युली. सो इथे तर ऑब्विसली मिळते सगळं. तर बघूया आता. तर ही बघा शकता शीतल पान सेंटर. सगळे इथे पान टपरी आहे. मी झूम करून दाखवते. इथे लिहिले इंडिया स्क्वेअर. मग ही पूर्ण स्ट्रीट आहे, त्याच्यावरती भरपूर तुम्हाला सगळे इंडियन्सच दिसतील. म्हणजे अक्षरशः तुम्हाला इंडियात आल्याचं फील येईल. आणि इथे रंगवली आईस्क्रीम आहे, तर आपण आईस्क्रीम घेऊया. इथे आहेत आईसगोला 9, मसाला सोडा, कुल्फी, मँगो लस्सी आणि ह्या सगळे प्राईस इथे तुम्ही पाहू शकता कितीला आहे ते. कुल्फी खाता? पण हवी ती मलाई कुल्फी नाही वाटत नाही. मलाई कुल्फी नाही आहे. मलाईच आहे पण चांगली नाही आहे. टेस्ट काका वापरून बघू शकता. खिडकीत बघ. तर अशा प्रकारे आजचा दिवस आणि हा व्हिडिओ इथे संपत आहे. उद्या आपण न्यूयॉर्क सिटीमध्ये जाणार आहोत. सो हे जे व्ह्यू दिसतात तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे, जे पूर्ण न्यूयॉर्क सिटीमधले आहेत. तर लवकरच भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.